की जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल संशय घ्यायला काही जागा नाही आहे. तो माणूस अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्यांची जी काही लोकांशी अटॅचमेंट झालेली आहे त्याच्याबद्दलही काही आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्या त्या मागणीला संवैधानिक कायदेशीर बेस नाही आहे आणि त्यामुळे मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं की सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे दाखले देता येणार नाहीत. सर्व मराठा समाज बांधवांना मला असं सांगायचं आहे की आज कुणब्याची नोंद सापडली म्हणजे आम्ही डायरेक्ट ओबीसीमध्ये गेलो असं नाही, तर ती एक वेगळी प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे फक्त एक आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश, ज्याला आपण सीमित यश म्हणतो, ते असं आहे की गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये, शासन ह्याच्यामध्ये सक्रिय झालं, कुणब्यांच्या नोंदी मिळाल्या. आता कुणब्यांच्या नोंदी ज्यांच्या मिळाल्या, भले मग तुमची मिळू द्या किंवा माझी मिळू द्या, तर ती प्रूव्ह करणं, वंशावळ देऊन प्रूव्ह करणं, ही जबाबदारी शासनाची नाही आहे, ही तुमची माझी जबाबदारी आहे. सरकार फसवत नाही मुळामध्ये माझं असं म्हणणं आहे. विधानसभेमध्ये जे बसलेले आपण ज्यांना आमदार वगैरे म्हणतो, मग भले ते मुख्यमंत्री पदावर असू द्या किंवा उपमुख्यमंत्री पदावर असू द्या, माझं असं म्हणणं आहे की यांचा कायद्याचा अभ्यास किती, म्हणजे ओबीसी नेत्यांच्याही बाजूनं आणि मराठा नेत्यांच्याही बाजूनं हे आंदोलन, मला वाटतं की आता हे आरक्षणाचं आंदोलन कमी आणि राजकीय फायद्या तोट्याच्या आंदोलनाकडे सगळ्या आंदोलनाची वाटचाल चालू झालेली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटची साधर्म्य दिसतंय म्हणून डायरेक्ट त्यांनी नामदेवराव जाधवांनी दाखवलं की ही वेबसाईटला आहे आणि पवार ओबीसी आहेत. मी आत्ताही सांगितलं की ओबीसी असणं आणि दाखल्यावरती मग तिथं त्यांची कुणबी जात असायला पाहिजे होती, तर तसं नाही आहे. हा पवार साहेबांच्या शाळेचा दाखला, आपण त्याच्यानंतर जे आमचे पवार साहेबांनी दाखवला, हा दाखला आमचे मार्गदर्शक असणारे विकास अण्णा पासलकर म्हणून जे त्यांनी तो काढला होता, त्याच्यामध्ये हे तुम्ही मेन्शन केलेलं, हे मराठा स्पष्टरित्या म्हणलेलं आहे. तू आयडिओलॉजीच्या पातळीवर जर बघायला गेलं तर मराठा महासंघाचा जो आयडिओलॉजी आहे ती बऱ्यापैकी हिंदुत्ववादाची आयडिओलॉजी आहे. 80ला मराठा महासंघ स्थापन होतोय, 82ला पवारसाहेब, अण्णासाहेब पाटील मागणी करतात आर्थिक न्याय, पण पवारसाहेब तर 79ला आर्थिक निकषाचं दिलंय ना तुम्हाला. मग आता काही जण मला म्हणले की नाही, मग हे आरक्षण कुठं आहे? हे 85 सालापर्यंत चालू होतं. त्याच्यानंतर काय झालंय, शिवाजीराव गर्जे नावाचे एक व्यक्ती होते जे कोर्टात गेले 85च्या आरक्षण ह्या JRच्या विरोधात, आणि हे आरक्षण रद्द केलं गेलंय. जिजाऊंच्या मातुल घरावरती म्हणजे लखुजी दादारावांच्या घराण्यावरची पिढी आहे, प्रॉपर आहे त्यांचा अभ्यास. आता ह्यांच्या अनेक पुस्तकात ही त्यांची जुनी प्रत आहे जी माझ्याकडे आहे ती. आता या व्यक्ती आजही आहेत, बुलढाण्यामध्ये आहेत, वय झालेला आहे. माझं काल परवा ज्यावेळेस हा सगळा वाद विषय चालू झाला, मला थोडंसं चिकित्सक असल्यामुळे मी यांना फोन केला, ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांना मी फोन केला. मी म्हणलं, सर असं एक नामदेवराव जाधव नावाची व्यक्ती असं सांगतायत की ते जिजाऊंचे वंशज आहेत, तर त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे? तर PhD झालेल्या माणसानं स्पष्ट सांगितलंय की नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नाहीत. नमस्कार, मी गणेश गायकवाड. अमरवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्यासोबत आज अमरजित पाटील आहेत आणि खरं तर मराठा आरक्षणाचा हा जो काही लढा आहे तो आता एका वेगळ्या टप्प्यावरती आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेलं हे जे काय आरक्षणाचा लढा होता तो आता वेगळ्या टप्प्यावरती आहे आणि सरकार आणि मराठा समाज आणि नंतर आता ओबीसी समाज असं एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. खरं तर आपण यापूर्वी मुलाखतीमध्ये अनेक मुद्दे बोललो आहे. मराठा आरक्षण मिळू शकतं का, ते कसं मिळू शकतं किंवा ते किती अशक्य गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टीवरही तुम्ही तुमचे विचार मांडले होते. आज मला तुमच्याशी हितला जो काही सुरुवातीला धागा होता तोच पुढे घेऊन जायचा आहे. तुम्ही त्या मुलाखतीमध्ये जे काही मुद्दे मांडले ते आता कुठंतरी खरं वास्तव होते अशा पद्धतीचं चित्र दिसायला लागलेलं आहे. मला सांगा की अल्टिमेटम दिला आहे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी, मला वाटतं 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी ह्या काही तारखामधला त्यांचा घोळ आहे. मराठा आरक्षण परत एकदा मिळू शकतं का, आणि हे तारखांचं हे सगळं गणित जे आहे हे सगळं कुणीकडे जाणार आहे आणि काय इथनं पुढचा कसा असणार आहे लढा? याच्यामध्ये पहिली बाब लक्षात घ्या की तारखेंच्या बाबत संभ्रम आहे. मनोज जरांगे पाटील जे तारीख सांगतायत ती तारीख आहे 24 डिसेंबर आणि शासन म्हणतंय 2 जानेवारी. आता या दोन्ही घटनांच्या दरम्यान एक घटना आपण दुर्लक्षित करून चालणार नाही, ती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या जे काही निर्णय आहे बरखास्तीचा किंवा त्यांच्यावरच्या कारवाईचा जो विधानसभा अध्यक्षांनी घेणं आवश्यक आहे.
तो निर्णय 31 डिसेंबरच्या आत घ्यायला सांगितलेला आहे. आता तुम्ही जे विचारता की 24 डिसेंबरच्या पर्यंत मराठा आरक्षणाचा काय निर्णय होऊ शकतो का, तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जरांगे पाटलांची जी मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे दाखले द्या, तर ही जी मागणी आहे याच्या संदर्भामध्ये मी माझ्या पूर्वीच्या तुम्हाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ही मागणी म्हणजे जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल संशय घ्यायला काही जागा नाही आहे. तो माणूस अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्यांची जी काही लोकांशी अटॅचमेंट झालेली आहे त्याच्याबद्दलही काही आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्या त्या मागणीला संवैधानिक कायदेशीर बेस नाही आहे आणि त्यामुळे मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे दाखले देता येणार नाहीत आणि ते दिले जाऊ शकत नाहीत कायदेशीरदृष्ट्या. एवढंच नाही तर आता मात्र एक झालं की जरांगे पाटलांच्या मागणीमुळं फरक काय झाला, तर पूर्वी कुणब्यांचे जे रेकॉर्ड्स असायचे ते गव्हर्नमेंटच्याच ताब्यात आहेत. सगळे जे रेकॉर्ड्स आहेत ते गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहेत. पूर्वी एखाद्याला जर कुणब्याचा दाखला शोधायचं म्हणलं तर त्याला प्रचंडरित्या पैसे खर्च करावे लागायचे, ज्याच्या 5-10 हजार रुपये घालवावं लागायचे आणि त्या नोंदी शोधायच्या करायच्या, हा सगळा विषय असायचा. आता जरांगे पाटलांमुळे एक झालं की शासकीय यंत्रणेनं ह्या स्वतःहून नोंदी शोधल्या. बरं, आता या नोंदी शोधल्यानंतर असं आहे का की आज आता जे महाराष्ट्रभरमध्ये कुणब्यांच्या नोंदी सापडत आहेत त्या बाबा काही नव्यानं आलेल्या का, तर नाही, त्या पूर्वीच्याच आहेत. फक्त त्या आता सामूहिकरित्या शोधल्यामुळे त्याची संख्या जास्त दिसते. आता यातील बहुतांश जे विदर्भामध्ये वगैरे कुणब्यांच्या नोंदी सापडतात ते तर ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत. मराठा कुणबी मराठा हे सुद्धा ओबीसीमध्ये आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्यांच्या कुणब्यांच्या नोंदी सापडल्या त्या सर्व मराठा समाज बांधवांना मला असं सांगायचं आहे की आज कुणब्याची नोंद सापडली म्हणजे आम्ही डायरेक्ट ओबीसीमध्ये गेलो असं नाही, तर ती एक वेगळी प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे फक्त एक आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश, ज्याला आपण सीमित यश म्हणतो, ते असं आहे की गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये, शासन ह्याच्यामध्ये सक्रिय झालं, कुणब्यांच्या नोंदी मिळाल्या. आता कुणब्यांच्या नोंदी ज्यांच्या मिळाल्या, भले मग तुमची मिळू द्या किंवा माझी मिळू द्या, तर ती प्रूव्ह करणं, वंशावळ देऊन प्रूव्ह करणं, ही जबाबदारी शासनाची नाही आहे, ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे की वंशावळ जुळवणं, त्याला साधारणतः प्रत्येक पायरीला 12 पुरावे, म्हणजे 12 प्रकारच्या पुराव्यांपैकी कुठला ना कुठला एकतर महसुली किंवा अन्य काही पुरावे, कागदोपत्री पुरावे जोडणं, हे दिल्यानंतर तहसीलदार आपल्याला एक सर्टिफिकेट देतात, ज्याला फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतात का. आणि ते सर्टिफिकेट म्हणजे सुद्धा जातीचा दाखला नाही आहे, तो सुद्धा काय, फक्त त्याची ती पहिली स्टेप आहे. ह्याच्यानंतर हे सगळं जाणार जात पडताळणीमध्ये. जात पडताळणीमध्ये या सर्व आपण दिलेल्या कागदपत्रांचं पुराव्याचं व्हेरिफिकेशन होणार. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता मग त्याच्यानंतर जेव्हा जात पडताळणी तुम्हाला आम्हाला त्या दाखल्याला व्हॅलिडिटी देणार, त्यावेळेस ते आपल्याला कुणबीचं प्रमाणपत्र लागू होणार आणि त्याच्यानंतर आपण ते ओबीसीमध्ये जाणार. असे जटिल हे जे कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळतंय ते काय सरसकट मिळत नाही, काही जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळते, काय काय गावात तरी मिळतच नाही. पण अशा वेळेस सुद्धा जरांगे पाटलाची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तर ह्या भूमिकेकडे कसं बघताय, मिळू शकतं का असं? नाही, सरसकट देता येणार नाही. ज्यांची नोंद सापडेल, मी पूर्वीपासून सांगतो आणि शासनानं सुद्धा तेच सांगितलेलं आहे. म्हणजे मला आठवतं पहिली आपली ज्यावेळेस मुलाखत झाली त्यावेळेस सुद्धा मी हे सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाला सलाम करून सांगतो असं म्हणलं होतं मी की ते प्रामाणिक आहेत. परंतु त्यांची ही जी मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या, तर देशामध्ये संविधान आहे, कायदा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन मी असं सांगेन की जात पडताळणीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, यांनी एक लाईनअप ठरवून दिलेला आहे की जात पडताळणीच्या संदर्भात ती कशाच्या आधारे करायची, काय करायची, ह्याच्यात शासनाचे वेळोवेळी निर्देश आहेत, काही सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निकाल आहेत, ह्याचं एक शेड्यूल बनलेलं आहे आणि ह्या नियमानुसारच ती जात पडताळणी होणार आहे. आता काही ठिकाणी जात पडताळणीमध्ये दिरंगाई आहे का, तर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्या डिपार्टमेंटमध्ये बाबा भ्रष्टाचाराचं प्रमाण आहे का, तर आहे. परंतु या सगळ्या मानवनिर्मित ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर मात करता येऊ शकते आणि ती कायद्यानं वेळोवेळी केलेली. आता मागं जसं काही मान्यवर मराठा समाजातले आरक्षणाचे अभ्यासक असणारे जे आहेत की त्यांनी त्या विषयामध्ये विविध शासनाकडनं ह्या जात पडताळणीच्या संदर्भात चांगले निर्णय काढून घेतले की म्हणजे जी डिले होत होता त्याच्या संदर्भातले निर्णय काढून घेतलेले. त्यामुळे ती जी मागणी आहे ही मराठा समाजाने एक लक्षात घ्यावं की सरसकट ज्यांच्या दाखल्यावरती, पूर्वजांच्या दाखल्यावरती मराठाच आहे, त्यांना कधीही कुणबीचं आरक्षण मिळणार नाही.
मग हे सगळं असताना सुद्धा सरकारकडून असेल किंवा मुख्यमंत्र्यांसुद्धा असं स्टेटमेंट आहे की आम्ही सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, किंवा हे जे काही सगळे आता समित्या स्थापन केल्या, त्या आयोग वेगवेगळे स्थापन केलेत आणि हे चर्चा सुरू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मग सरकार फसवत आहे का मराठा समाजाला, आम्ही तुम्हाला सरसकट देण्याचा प्रयत्न करू म्हणून वेळ काढूपणा करते? सरकार फसवत नाही. मुळामध्ये माझं असं म्हणणं आहे, विधानसभेमध्ये जे बसलेले आपण ज्यांना आमदार वगैरे म्हणतो, मग भले ते मुख्यमंत्री पदावर असू द्या किंवा उपमुख्यमंत्री पदावर असू द्या, माझं असं म्हणणं आहे की यांचा कायद्याचा अभ्यास किती, हे स्वतः अज्ञानी आहेत त्या विषयांमध्ये, हे स्वतः अज्ञानी आहेत. एक राजकीय नेते म्हणून तुम्ही काहीतरी समाजाला आश्वासन देणं हा भाग वेगळा आहे, आणि कायद्याच्या कसोटीवरचं बोलणं म्हणजे विधान भवनामध्ये ज्या कोणी आमदार, मराठा आमदार असतील की असं कुठलेही सर्वपक्षीय आमदार आहेत, ह्यांचा आरक्षणाच्या विषयावरती एकंदर अभ्यास किती आणि ह्याच्यातल्या खाचाखुना किती जणांना माहीत आहे. कारण काय ह्याचं वास्तवता आम्हाला माहीत आहे. ते जे काही वेग पद्धतीनं सांगतात, आता तुम्ही जे म्हणतात की शासन म्हणतंय सरसकट देऊ, तर शासन म्हणत नाही सरसकट देऊ. मी मध्यंतरी एक बाईट बघितली, मला वाटतं दैनिक सकाळचं तो कॅलिग्राफी आलेली होती की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की सरसकट मराठ्यांना कुणबे दाखले देणं ही अफवा आहे आणि त्यामुळे ओबीसी नेत्यांनी काही काळजी करायची काही गरज नाही, असं त्यांनी ते जाहीर केलं. आणि त्यांनाही ते माहीत आहे, कायद्याची मर्यादा माहीत आहे, त्यांना तो सरसकट देता येणार नाही हेही माहीत आहे. फक्त आता काय झालेलं आहे, मी जसं पूर्वीच्या मुलाखती म्हणलं की समाज हायली सजेस्टेबल झालेला आहे, प्रचंडरित्या भावनिक आहे, आणि त्यांना असं वाटते की ते मिळून जाईल दबावापोटी वगैरे वगैरे. तर असं नाही. दबावापोटी कायदे जे आहेत ते शेवटी कायद्याच्या पद्धतीनं चालणार आहे. दबावापोटी आपण किती जरी म्हणलं तर जे व्हॅलिड आहे, जे सत्य आहे, जे खरं आहे तेच इम्प्लिमेंटेशन होणार आहे. त्याच्यामध्ये सरसकट मिळणार नाही. भले मग मुख्यमंत्र्यांनी सांगू द्या, नाहीतर अन्य कोणी सांगू द्या, सरसकट मराठ्यांना कुणबे दाखले दिले जात नाहीत. पण ह्याच्यात एक प्रश्न वेगळा आहे. कुणब्याचे दाखले मराठ्यांना सरसकट देणं हा एक विषय वेगळा, आणि मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये करणं हे दोन वेगवेगळे विषय आहेत. हे समजून घ्या. बऱ्याचदा आपण काय होतं करतो की ते जॉईन करतो विषय. आता हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, आश्वासन दिलं सरकारने तुम्हाला ओबीसी मध्ये घेऊ कुणब्यांना, मग ओबीसी नेते सुद्धा पुढे आले आणि मराठ्यांना आमच्यामध्ये मिसळून घ्यायला त्यांनी जो विरोध केलाय. तर हे जे सगळे एकंदरीत बघता इथलं जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे किंवा जातीपातीमधलं जे काही राजकारण आहे ते पुन्हा चावट्यावर यायला लागले. सोशल मीडियामध्ये तसे मेसेज फिरायला लागले. गावखेड्यातली पोरं सुद्धा ह्यानं एक वेगळं स्टेटस ठेवलं, ओबीसी पोरांनी त्याला मराठा पोराचं एक वेगळं, म्हणजे सगळं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय समाजाचं. तर ह्याड कसं बघताय, म्हणजे हा सगळा जातीमध्ये वाद निर्माण व्हायचा एक प्रयत्न जाणून बुजून होतोय का हे सगळं होत चाललंय? ह्याला जाणून बुजून होतंय म्हणायला बऱ्याचशा गोष्टीचा वाव आहे. त्याचं कारण असं की राज्यासमोरचे प्रश्न जे काय आहेत ते पाहता, आता याच्यामध्ये मी असं म्हणत असताना मला अजिबात असं त्याचा अर्थ कोणी घेऊ नये की मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा मराठा समाजाचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत, असं अजिबातच नाही आहे. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की 90 नंतर ज्यावेळेस जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं, ज्याला आपण खावजा धोरण म्हणतो, त्याच्यानंतर शेतीवरचा एकंदरीत ताण वगैरे ज्या सगळ्या मराठा समाजाचे प्रश्न आहेत, आणि प्रामुख्यानं ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीने, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, याच्यामध्ये ज्यावेळेस ओबीसी आरक्षण लागू झालं आणि त्याचे ज्यावेळेस रिझल्ट्स पुढे आलेले आहेत, त्याच्यानंतर मराठा समाजामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टीचं प्राबल्य राहिलेलं आहे. एक तर शेतीवरती अवलंबून असलेला समाज आणि राजकारणामध्ये प्राबल्य असलेला समाज. मग तिथं ज्यावेळेस ही एकतर शेती परवडत नाही, शेती आरबट्ट्याचा धंदा झालेली आहे, त्यामुळे शिक्षणाला प्रॉब्लेम आहे, नोकरींच्या विषयी सगळ्या काही गोष्टींची अडचणी आहेत त्यातून, आणि परत राजकारणामध्ये झालेली पिछेहाट, या सगळ्या अवस्थेमधून आताचा जो उद्रेक आहे तो दिसतोय. आता ओबीसी नेत्यांची जी काही स्टेटमेंट आहेत, आता वस्तुस्थिती अशी आहे, दोघांनी मिळून काय करायला पाहिजे, तर दोघांनी मिळून खरं तर ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवायसाठी लढलं पाहिजे. मराठा समाजानं ओबीसी नेत्यांनी एकत्रित येऊन, कारण का आता मी काल परवा बातमी बघितली की बिहारमध्ये काहीतरी त्यांनी आरक्षणाची मर्यादा ठेवलेला आहे, आणि मग तसं जर तिथं होत असेल तर इथं मराठा नेते आणि ओबीसी नेते यांनी एकत्रित येऊन ओबीसी आरक्षणाची मर्यादा जी 50% कॅप आहे ती बदलवून ती जर 70% न्यायचा विषय केला, मग हे कोण करू शकतं, तर हे केंद्र सरकारच्या हातातला प्रकार, कारण का 50% जी कॅप आहे ती इंदिरा सोनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये बसलेली आहे. आणि त्यामुळे आता जे वातावरण कलुषित झालेलं, आता मला असं वाटतंय की दोन्ही बाजूनं बरं का, म्हणजे ओबीसी नेत्यांच्याही बाजूनं आणि मराठा नेत्यांच्याही बाजूनं हे आंदोलन, मला वाटतं की आता हे आरक्षणाचं आंदोलन कमी
आणि राजकीय फायदा तोट्याच्या आंदोलनाकडे या सगळ्या आंदोलनाची वाटचाल चालू झालेली आहे. आणि त्यामुळं यातून समाजाच्या हाताला काय लागणार आहे, तर समाजाच्या हाताला, दोन्ही समाजाच्या हाताला प्रचंड मोठी निराशाच लागणार आहे, कारण यातून आउटपुट फारसा काय निघणार नाही. खरं तर आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा समोर येतो तेव्हा शरद पवार हे नाव समोर येतं प्रामुख्याने, की पवार साहेबांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही किंवा मराठा समाजाचे शरद पवार कसे शत्रू आहेत हे दाखवण्याचं सातत्यानं सोशल मीडियावर किंवा अनेक राजकीय पक्ष तशा पद्धतीचा प्रयत्न करत असतात. खरं तर नामदेवराव जाधव यांनी सुद्धा शरद पवार आरोप केला की ते ओबीसी नेते आहेत. काय त्याची नक्की सत्यता काय आहे आणि त्याच्या विरोधात मला वाटतं पुण्यामध्ये नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळोदा फासण्यात आलं, हे प्रकरण नक्की काय आहे? खरंच ओबीसी नेते आहेत का शरद पवार ओबीसी नेते आहेत असं नामदेवराव जाधवांनी विधान केलं. आणि त्यांची मुलाखत मी ज्यावेळेस पाहिली त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की त्यांनी एक पुरावा दाखवला. तो पुरावा असा दाखवला की ते म्हणले इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला शरद पवार ओबीसी असलेल्याची नोंद आहे. तर त्याच्या संदर्भात मी आवर्जून तुम्हाला आज हे दाखवू इच्छितो की काय आहे नेमकं शरद पवारांच्या ओबीसीकरणाचा मुद्दा काय आहे. तर नामदेवराव जाधवांनी जी वेबसाईटचा आधार घेऊन दाखवलं की शरद पवार हे ओबीसी आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या ती जी वेबसाईट आहे ती ज्याला आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतो त्यांची नाही आहे. ही खाजगी वेबसाईट आहे, ज्याला आपण दुसरी एक ज्याला आपण वन इंडिया नावाची एक वेबसाईट आहे. ह्या वन इंडियाच्या वेबसाईटवरती हा जो पुरावा इथं आहे ही वन इंडियाची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरचा त्यांनी तो पुरावा दाखवला. हे काय वन इंडिया म्हणले ना मी, तर हे केलं ना, oneindia.com आहे हे oneindia.com वरचा वेबसाईट आहे. आता यामध्ये आधी ह्या वेबसाईटबद्दल समजून घेऊया. ही वेबसाईटचं जे काय आहे या वन इंडियाच्याच वेबसाईटला तुम्ही इथं बघताय की शरद पवार पर्सनल लाईफ म्हणून दिलेला आहे आणि इथं हिंदू ओबीसी म्हणलेला आहे, कास्ट. आता याच्यात गमतीचा भाग असा आहे, ओबीसी ही कास्ट आहे का प्रवर्ग आहे? प्रवर्ग आहे. मग कुणाच्या दाखल्यावर प्रवर्ग लिहिलेला नसतो. इथं कास्ट काय पाहिजे होती? जर समजा पवार ओबीसी आहेत असं आपण मानलं तर इथं कुणबी असायला पाहिजे ना, तर इथं ओबीसी कसं काय लिहिलेलं आहे हे एक लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी वेबसाईट आहे ही वन इंडिया ही वेबसाईट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे त्याचा जो ID आहे ECI.gov.in हा त्याचा ID आहे. इथं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा ID आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यावरती अशा पद्धतीची कुठलीही नोंद पवार साहेबांच्या संबंधातली नाही आहे. हा झाला एक मुद्दा. मग आता प्रश्न असा राहतो की ही वेबसाईट कुणाची आहे? तर ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट मी सांगू शकतो की ही BG महेश नावाचा एक व्यक्ती होता, ज्यांनी 2014 साली नरेंद्र मोदींसाठी जे कॅम्पेनिंग केलेलं होतं सोशल मीडियाचं, त्याचे ते हेड होते. त्यांच्याबाबत असं म्हणलेलं की BG महेश अ पोस्टर बॉय ऑफ इंडियाज डॉम इन नाव मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी टीम दॅट वॉन्ट्स टू सी मोदी ॲज द नेक्स्ट PM. हे किती सालचं आहे? हे तर 23 जानेवारी 2014चं हा व्यक्ती आहे की त्यांनी हे त्यांच्या वेबसाईटचं जे आहे मूळ वेबसाईट. आता ही जी आहे BG महेश onlineindia.com इज अन इंडियन न्यूज वेबसाईट एस्टॅब्लिश इन जानेवारी 2006. ही 2006ला BG महेशनं काढलेली वेबसाईट आहे की जी वेबसाईट नामदेवराव जाधव असं सांगतायत की ती निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे. आणि त्याच्या आधारे नामदेवराव जाधवांनी जे काही पवारसाहेब ओबीसी असलेल्याचं म्हणणं मांडलंय ते सरळ आहे. तुम्ही जो पुरावा दिलाय तो पुरावाच तकलादू आहे आणि तो पुरावा तकलादू असल्यामुळं याच्यामध्ये ही जी वेबसाईट आहे, आता ह्या वेबसाईटच्या संदर्भात आणखी एक सांगेन. ही जी वेबसाईट आहे BG महेश यांची, या वेबसाईटवरती सोशल मीडियाच्या जगतामध्ये पैसे घेऊन लोकांच्या खाजगी माहितीमध्ये फेरफार केलेल्याचे यापूर्वी अनेक वेळा आरोप झालेले आहेत. आणि एक प्रकारे ही पेड कॅम्पेन चालवणारी गँग आहे ही BG महेश यांची जी आहे ना, ती ही पेड कॅम्पेन चालवणारी गँग आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटची संदर्भ दिसतंय म्हणून डायरेक्ट त्यांनी नामदेवराव जाधवांनी दाखवलं की ही वेबसाईटला आहे आणि पवार ओबीसी आहेत. मी आत्ताही सांगितलं की ओबीसी असणं आणि दाखल्यावरती मग तिथं त्यांची कुणबी जात असायला पाहिजे होती, तर तसं नाही आहे. हा पवार साहेबांच्या शाळेचा दाखला, आपण त्याच्यानंतर जे आमचे पवार साहेबांनी दाखवला हा दाखला आमचे मार्गदर्शक असणारे विकास अण्णा पासलकर म्हणून जे त्यांनी तो काढला होता, त्याच्यामध्ये हे तुम्ही मेन्शन केलेलं हे मराठा स्पष्टरित्या म्हणलेलं आहे. हे पवार साहेबांच्या बारामतीच्या शाळेतला 10वी नंतरचा दाखला आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य आहे. नामदेवराव जाधवांनी जे काही म्हणलंय, आता वेबसाईटचा तर खुलासा झालेला आहे की वेबसाईट फ्रॉड आहे. मग नामदेवराव जाधव यांच्या बाबत असा प्रश्न आहे की नामदेवराव जाधव जे सांगतात ज्या पुराव्याच्या आधारे सांगतात की ओबीसी आहेत, तो पुरावा जर एवढा फेक असेल तर नामदेवराव जाधवांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं हे मराठा समाजानं ठरवून घेतलं पाहिजे. खरं तर ह्या सगळ्या वातावरणामुळे शरद पवारांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा थोडाफार विदूषित झाला. मात्र ह्या संदर्भात मला वाटतंय किती आपल्या 23 मार्च 1954चा जो काही एक जी आर आहे, त्या जी आरचं नक्की वास्तव काय आहे तो जी आर? आता तो जी आर सुद्धा मी या ठिकाणी आणलेला आहे. त्याच्यामध्ये नामदेवराव जाधवांनीच असं सांगितलं, ज्यावेळेस त्यांच्या अंगावरती ही सगळी बाजू यायला लागली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बाबा माझ्यासाठी म्हणले पवारांचा जातीचा मुद्दा महत्त्वाचा नाही. हे नंतर म्हणायला लागले ते पवार कुठल्या जातीचे आहेत किंवा पवारांसारखं हां ते काय खरा दाखला दाखवल्यानंतर त्यांनी थोडीशी पलटी मारली त्याच्यामध्ये आणि ते म्हणायला लागले की मूळ मुद्दा काय आहे, तर 23 मार्च 1994चा हा जी आर की ज्या जी आरमुळं मराठा समाजाचं आरक्षण हे केलं गेलं, काय म्हणे त्या समाजाला आरक्षणामध्ये जाण्या वाचून शरद पवारांनी अडवलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांनी जो हा जी आर काढला तो काळा दिवस आहे वगैरे वगैरे काही त्यांची जी मांडणी आहे त्या पद्धतीने केली. तर हा जी आर आहे. आता या जी आरचं वैशिष्ट्य असं आहे, या जी आरला 23 मार्च 1994च्या जी आरचं टायटल आहे काय आहे, तर मंडल आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण. आता या मुद्द्याला मात्र जर आम्ही विस्तारानं सांगू इच्छितो. टायटल स्पष्ट आहे बरोबर की हे मंडल आयोगानं केलेल्या शिफारसीनुसार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, शरद पवार हे मुख्यमंत्री असताना जे मंडल आयोगाची सर्वात प्रथम अंमलबजावणी केली त्या अंमलबजावणीचा हा जी आर आहे. असं म्हणलं तरी काही फारसं ज्याच्यात वावगं होणार नाही, अशा पद्धतीचा तो जी आर आहे. आता हे आहे, तर ह्याच्यामध्ये काय म्हणणं आहे, बहुतांश मराठा समाजातील लोकांचा गैरसमज असा झालेला आहे की यामध्ये जे ओबीसींना 10% होतं ते नंतर 19% केलं. म्हणजे साधारणतः किती टक्के वाढवलं आरक्षण? 9% वाढवलं आणि टोटल वरचं भटक्या मुक्त जमाती आणि भटक्या भटक्या जमाती आणि जमाती वगैरे विमुक्त जाती जमाती हे सगळं धरून त्यांचं म्हणणं की हे टोटल आमचं 16% का काय आरक्षण होतं ते पवार साहेबांनी इतरांना दिलं. आता मूळ मुद्दा असा आहे, ओबीसी आयोगाच्या शिफारसीनुसार हा जी आर लागू झालेला आहे. मग आपण काय बघितलं पाहिजे या सगळ्यामध्ये, 1994ला मराठा समाजाची मागणी होती का? हां, ओबीसीमध्ये समावेश करण्याची किंवा मंडल आयोगामध्ये जाण्याची मराठा समाजाची मागणी होती का? तर याचं उत्तर आहे अजिबात नव्हती. ओबीसी आयोगाकडे मराठा समाज आरक्षण मागत होता पण ओबीसी प्रवर्गामध्ये नव्हता. त्याचं मी पार्श्वभूमी तुम्हाला आता सांगेन की काय झालेलं आहे. आता हे थोडंसं आपण मागं गेलं पाहिजे या सगळ्या विषयामध्ये. जसं मराठा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस सगळ्यांना माहीत आहे की मराठा आरक्षणाची जी काही पहिली मागणी झाली ती झाली 22 मार्च 1982 साली. हां, म्हणजे सगळ्यांना माहीत आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावरती विधानभवनावरती मोर्चा काढला आणि हा मोर्चा ज्यावेळेस काढला 82 साली त्यावेळेस त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. आता ह्या मागण्यांचं सुद्धा मी तुमच्यासमोर ते पॉम्पलेट त्या काळातलं दाखवतो. ह्याच्यावरती हे पॉम्पलेट आहे, हे पॉम्पलेट आहे पूर्ण अण्णासाहेब पाटलांच्या मागण्यांचं. तुम्ही याचं शूट करून घ्या आणि मग आपण यातल्या एक मुद्द्यांवरती बोलूया. तर याच्यामध्ये काय आहे, प्रमुख मागण्या काय आहेत? पहिली मागणी काय आहे,
जातीवर आधारित सवलती देण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सवलती द्या. दुसरी मागणी आहे समान नागरी कायदा बनवून ताबडतोब लागू करा. 3 रोस्टर कंसात लिहिलंय आरक्षण पद्धत रद्द करा. परत म्हणले 4 कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात त्वरित सामील करा. त्याच्यानंतर पुढची मागणी आहे शेतकऱ्यांचे भाव उत्पादन खर्चावर बांधून द्या. पुढं म्हणलेलं आहे भिवंडी व कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा. हां परत म्हणलंय 80% नोकऱ्या मराठी तरुण तरुणींनाच द्या. पुढं म्हणलंय धर्मांतरावर बंदी घाला. आणि पुढं म्हणलंय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे उभारून त्याचे सर्व शिक्षण पूर्ण करा म्हणजे मराठा आर्थिक दुर्बल. आता या सगळ्या मागण्यांमध्ये तुम्हाला एक बाब लक्षात आली का? आपण जे म्हणतो की अण्णासाहेब पाटलांनी आर्थिक निकषावर मागण्या केल्या हे खरं आहे, पण अण्णासाहेबांनी ज्या मागण्या केल्या आर्थिक निकषावर आरक्षणाची जी मागणी केली ती फक्त मराठा समाजासाठी केली ती का? तर त्याच्यात असा मराठा समाजाचा कुठंही उल्लेख नाही आहे. त्याचं कारण असं आहे अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगारांचे नेते होते आणि हा जो अखिल भारतीय मराठा महासंघ आहे याची पार्श्वभूमी अनेकांना माहीत नाही आहे. ती पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वी विदर्भामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ खानदेशामध्ये मराठा क्षत्रिय ज्ञाती परिषद किंवा संस्था नावाची एक संस्था कार्यरत होती. मराठा क्षत्रिय ज्ञाती समाज नावाची एक संस्था कार्यरत होती आणि त्या संस्थेला ज्यावेळेस पूर्ण 100 वर्ष पूर्ण झाली ती किती साली झाली तर ती 1980 साली झाली. ती 1980 साली ज्या वेळेस पूर्ण झाली त्याचा जेव्हा शताब्दी महोत्सव साजरा केला गेला मराठा क्षत्रिय ज्ञाती परिषदेचा, त्या परिषदेचं नामकरण हे अखिल भारतीय मराठा महासंघ असं केलं गेलं आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कैलासवासी अण्णासाहेब पाटलांना अध्यक्ष नेमलं गेलं. आता त्याच्यानंतर अण्णासाहेबांचं योगदान एवढं मोठं आहे की अण्णासाहेबांनी त्यावेळेस महाराष्ट्रभर दौरे केले, मराठा समाजामध्ये जागृती केली आणि मराठा समाज हा महासंघाच्या झेंड्याखाली एकत्रित आणला. परंतु आयडिओलॉजीच्या पातळीवर जर बघायला गेलं तर मराठा महासंघाचा जो आयडिओलॉजी आहे ती बऱ्यापैकी हिंदुत्ववादाची आयडिओलॉजी आहे. आपल्याला या मागण्या जरी आपण बघितल्या 82च्या मोर्चातल्या तर लक्षात येतं की याच्यामध्ये धर्मांतरावर बंदी घाला म्हणलेला आहे. परत त्याच्यात समान नागरी कायदा बनवून ताबडतोब लागू करा म्हणलेला आहे. आता समान नागरी कायद्याचं डेफिनेशन मी मागच्या माझ्या मुलाखतीत सांगितलेलं आहे की तो वेगळा आहे. आता आर्थिक मागासलेपणावर सवलती अण्णासाहेबांनी का मागितल्या त्याचं कारण आहे माथाडी कामगारांमध्ये जसे मराठा आहेत तसे काही मुस्लिम आहेत, काही दलित आहेत, गरीब म्हणजे अनेक आहेत, सर्व जातीचे तिथं माथाडी कामगार होते. आणि मग अण्णासाहेबांच्या ते लक्षात आलं की आपण जी काही मागणी करू ती गरिबांच्या भल्याची असली पाहिजे. म्हणजे अण्णासाहेब पाटील ग्रेटच आहेत त्याच्याबद्दल वादच नाही, परंतु त्यांनी जी मागणी केली ती अशी व्यापक का केली तर तुम्ही गरिबांना द्या. पण ॲक्च्युअल कायद्याच्या पातळीवर तेव्हा काय होतं तर कायद्याच्या पातळीवर त्या आर्थिक निकषावरचं आरक्षण त्यावेळेस नव्हतं. आता जे 10% आपलं आलंय ते त्यावेळेस नव्हतं. मग आता हे कधी झालेलं आहे हा झाला 82चा विषय म्हणजे मराठा महासंघाची स्थापना 80ची. मागणीची सुरुवातच कधी एक लक्षात घ्या मराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवातच 80पासून धरूया आपण. मराठा महासंघ 80 स्थापन झाला आणि 82पासून सुरुवात. मग मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आता जे लोक म्हणतात की शरद पवार साहेबांचं योगदान काय मराठा समाजाच्या संबंधात किंवा आरक्षणाच्या संदर्भात एकंदर आरक्षणाच्या संदर्भात योगदान काय, तर मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या. 80 आणि 82 अगोदर का 79 अगोदर? 1979 अगोदर का 1980 आणि 82 अगोदर? 79 अगोदर. तर त्याचा मी पुरावा तुम्हाला देऊ इच्छितो. हा एक GR आहे जो आहे 27 एप्रिल 1979चा आणि हा आहे शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना. हा GR काय आहे तर या GRचं फार महत्त्व आहे ह्या सगळ्यामध्ये. पवार साहेबांच्या विरोधात जे तुम्ही मगाशी म्हणला की जाणीवपूर्वक षडयंत्र आहे का वगैरे, तर त्या षडयंत्राला हे उत्तर आहे माझं. हे उत्तर ह्याच्यासाठी आहे. हे काय म्हणलेलं आहे 27 एप्रिल 1979च्या GR मध्ये रिझर्वेशन ऑफ वेकेन्स फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इन गव्हर्नमेंट. म्हणजे हे कशासाठी कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या निकषावरती
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर आरक्षण कुणी दिलं असेल तर ते शरद पवार या व्यक्तींनी दिलेलं आहे, त्यांनी दिलेला आहे आणि हा त्याचा GR आहे. हे आरक्षण सांगायचं वैशिष्ट्य असं की हे जे आरक्षण आहे हे जवळजवळ 85 सालापर्यंत चालू होतं. हे आरक्षण महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या निकषावरचं आरक्षण पवार साहेबांनी, म्हणजे बघा 80ला मराठा महासंघ स्थापन होतोय, 82ला पवार साहेब अण्णासाहेब पाटील मागणी करतात आर्थिक निकष, पण पवार साहेब तर 79ला आर्थिक निकषावरचं दिलंय ना तुम्हाला. मग आता काही जण मला म्हणले की नाही मग हे आरक्षण कुठं आहे. हे 85 सालापर्यंत चालू होतं. त्याच्यानंतर काय झालंय, शिवाजीराव गर्जे नावाचे एक व्यक्ती होते जे कोर्टात गेले 85च्या आरक्षण ह्या GRच्या विरोधात आणि हे आरक्षण रद्द केलं गेलंय. पण रद्द जरी झालं असलं, तुम्ही हे आरक्षण 79लाच दिलं होतं. पवारांच्या हेतूबद्दल तुम्ही शंका नाही घेतली पाहिजे. मागणी करायच्या आधी दिलेला आहे, हे लक्षात घ्या, मागणी करायच्या आधी दिलेला आहे. बरं, याच्या पुढं जाऊन काही घटना घडलेल्या आहेत. हे आरक्षण जेव्हा शिवाजीराव गर्जेंकडनं कॅन्सल झालं, आता बऱ्याच जणांना माहीत आहे, मी जसं मगाशी सांगितलं की मराठा महासंघाची स्थापना 1980ला झाली. ती जी झाली की हे किती जणांना माहीत आहे की त्या मराठा महासंघाच्या स्थापनेला आणि अण्णासाहेब पाटलांना मराठा महासंघाला अध्यक्ष करायच्या मीटिंगला जे महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्याच्यामधलं एक नाव कुणालाच माहीत नाही. ते नाव आहे शरद पवार. ते मराठा महासंघाच्या मीटिंगला हजर होते. अनेकांना हा ऋणानुबंध माहीत नाही की अण्णासाहेब पाटील हे यशवंतराव चव्हाण साहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. म्हणजे माझ्याकडं मी अण्णासाहेब पाटलांचं चरित्र वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं आहे आणि अनेक मराठा महासंघाच्या लोकांना हे सुद्धा हे माहीत आहे की एक वेळ तर अण्णासाहेबांसाठी चव्हाण साहेब दिल्लीतला कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. तो कार्यक्रम जवळजवळ अनेक तास उशिरा झाला, म्हणजे सकाळचा कार्यक्रम काही तर संध्याकाळी झाला, पण चव्हाण साहेब येईपर्यंत मी साहेब कार्यक्रम घेणार नाही म्हणल्यानंतर एवढं प्रेम चव्हाण साहेबांनी अण्णासाहेब पाटलांवरती केलं की तो कार्यक्रम कॅन्सल करून इकडं आले आणि तो कार्यक्रम केला. हे मराठा समाजातल्या सामाजिक राजकीय नेत्यांमधलं हे आपसातलं बॉन्डिंग आहे. जर तुम्ही पवार साहेबांना खोटं ठरवत असाल तर तुम्ही उद्या अण्णासाहेबांनाही खोटं ठरवसाल, उद्या तुम्ही यशवंतराव चव्हाणांनाही खोटं ठरवसाल. नामदेवराव जाधवांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी ती मांडणी करतायत पवारांना विलन ठरवणारी, त्या मांडणीतला हा धोका लक्षात घ्या काय आहे की त्या मांडणीतला हा धोका आहे. आणि मी अजून या ठिकाणी एक नाव सांगेन की मराठा आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत बाळासाहेब सराटे, की ज्यांनी आता बऱ्याच त्यांच्या केस वगैरे चालू आहेत ह्या सगळ्या 94च्या GR संदर्भात सुद्धा, त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे की मराठा समाजासाठी यशवंतराव चव्हाण आणि पवार साहेबांचं योगदान. ते आर्टिकल सुद्धा आपल्याकडे आहे. ते मी आज नेमकं जे हेरॉक्स त्याच्या काढल्या नाहीत पण ते दाखवीन मी. पण ते आर्टिकल लिहिलेलं आहे की नेमकं काय झालेलं आहे. तर एवढं सगळं योगदान असताना सुद्धा पवार साहेब टार्गेट का केले जात आहेत पुन्हा पुन्हा? त्याचं उत्तर हे या राज्यातल्या भाजपच्या विचारधारेमध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल कैलासवासी गोपीनाथ मुंडेंचं जे नेतृत्व उभं राहिलं, ते नेतृत्व उभं राहत असताना भाजपच्या वतीनं आणि संघ आणि भाजपच्या वतीनं, ते काय दोन्ही एकच आहेत, मी त्यांना वेगळं समजत नाही, एक माधव नावाचं तंत्र लावलं होतं राजकारणामध्ये. माधव नावाचा एक प्रयोग करण्यात आलेला होता. माधव म्हणजे काय तर माळी धनगर वंजारी हा प्रयोग राज्यामध्ये राबवण्याची जबाबदारी ही गोपीनाथ मुंडेंवरती होती. हा प्रयोग म्हणजे काय होता तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचं जे काय राजकीय वर्चस्व आहे, या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी हे माधवाचं प्रोग्राम आणला होता. माधवाचा प्रयोग केला गेला की माळी धनगर वंजारी या लोकांचं संघटन करणं, मराठा प्रस्थापित मराठा राजकारणाला, बहुसंख्य मराठा राजकारणाला त्याच्यामध्ये डिफाईंड करणं किंवा फाईट देणं किंवा त्यांना बाजूला करणं राजकारणामध्ये. आता हे सगळं होत असताना याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्याबाबत त्या काळात सुद्धा मी त्याचा पुरावाही देईन की मी सांगेन की मला कुठलीही गोष्ट एकतर कागदपत्राशिवाय बोलायची सवय नाही आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा एक मी पुरावा देईन. एक पुस्तक आहे हे मराठा समाज वास्तव आणि अपेक्षा नावाचं, सुशील दसकटे हां, आणि राम जगताप आणि सुशील दसकटे यांनी काढलेला प्रस्तावना याला सदानंद मोरेंचे. या पुस्तकात महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे असा की साधना साप्ताहिकेमध्ये 15 मे व 29 मे 1919 रोजी महाराष्ट्रातील एक नामवंत पत्रकार होते
पत्रकारांनी विचारवंत होते माझ्या माहितीनं. वरुणराज भिडे, हे वरुणराज भिडेंचं एक आर्टिकल आहे त्याच्या पुस्तकामध्ये. ह्या पुस्तकामध्ये मी ते सांगेन की मराठे राजकारणापासून दूर जातील, हे ते आर्टिकल आहे. ह्या आर्टिकलचा सारांश काय आहे तर ते सारांश असं तुम्ही जे म्हणला की हे ज्यांनी माधवचं लावलं त्या काळात यंत्रणा चालू केली की माधवचे प्रयोग करायचा आणि प्रस्थापित मराठ्यांना की मराठ्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं वर्चस्व बाधित करायचं, हा प्रयोग मी आता 1919चं सांगतोय. जे त्यांनी लिहिलं ते माझं नाही आहे. हे ते काय लिहितात, वरुणराज भिडे हे त्या तटस्थ पत्रकार लिहिताना असताना ते काय लिहितात की राजकारणातील मराठ्यांच्या स्थानाचे भिडे मनापासून समर्थन करतात व तो केवळ त्यांच्या संख्याबळाचाच परिणाम नसून कर्तृत्वाचा आणि कष्टाचाही भाग आहे, हे अगदी यादव काळापासून परंपरेचा आधार घेत ते सांगतात. मराठ्यांचा राजकारणाप्रमाणेच इतर क्षेत्रातही पुरेसा वावर असल्याचे ते दाखवून देतात. शेतकऱ्यांमध्ये व ऊसाची शेती करणाऱ्यांमध्येही मराठ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे सहकारी साखर कारखानदारांच्या चळवळीतही त्यांचे वर्चस्व असणे स्वाभाविक मानतात. उदाहरणार्थ त्यांनी काय दिलंय, विणकरांच्या सोसायट्यात कोष्टी किंवा साळी, घोंगडी उत्पादन करणाऱ्यांच्या सोसायट्यांमध्ये धनगर, चर्मोद्योग सोसायट्यात चांभार, मजूर सोसायट्यात वडारी असे सभासद किंवा संचालक प्राधान्य आढळणे जितके स्वाभाविक आहे तितकेच साखर कारखान्यात मराठे आढळणे स्वाभाविक आहे. भिडे मराठ्यांना राजकारण सोडण्याचा सल्ला देत नाहीत, मात्र तरी मराठे आपण होऊनच राजकारणापासून दूर जातील असे भाकीत ते वर्तवतात. अर्थात असे असले तरी आज मी तिला राजकारण हा मराठा आयडेंटिटीचा हिस्सा असण्याचेही ते नानासाहेब गोऱ्यांचा आधार घेऊन सांगतात. नानासाहेब गोरेंनी त्याच्यावरती पूर्वी लिहिलेलं आहे आणि ते त्याचा आधार घेऊन सांगतात. मराठ्यांचे राजकीय खच्चीकरण करून, हे महत्त्वाचं ऐका, आता मी जे म्हणलं ना माधव आणि पवारांची आजच्या काळात बदनामी का, त्याचं उत्तर हित आहे. मराठ्यांचे राजकीय खच्चीकरण करून सत्ता काबीज करू पाहणाऱ्यांना त्यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. कोणी दिला इशारा? वरुणराज भिडे काय लिहित आहेत, राजकीय सत्तास्थाने हे अंतिम ध्येय मानून ज्या जाती किंवा जाती समूह प्रयत्न करीत आहेत त्यांना त्या स्थानावर प्रत्यक्ष पकड मिळवता येईल. मराठ्यांना वगळून, बरं का, हे शब्द माझे, मराठ्यांना वगळून प्रत्यक्ष पकड मिळवता येईल तेव्हा माशीही मरत नाही आणि लाजही झाकत नाही असे शेळीचे शेपूट आपल्या हाती आले आहे असे त्यांना आढळून येईल. ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तर सांगतो की मराठ्यांना वगळून जर उद्या कदाचित राजकीय सत्ता कोणाला मिळाली ह्या राज्यामध्ये किंवा जो प्रयोग, त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की माधवचा जर प्रयोग यशस्वी झाला आणि समजा तुमच्या हातात सत्ता आली तरी सुद्धा ती कशी असणार आहे तर ती शिळीच्या शेपटासारखी असणार आहे, ज्यानं माशी मरत नाही, लाजही झाकत नाही. आणि मला असं वाटतं जर आपला अभ्यास आपण नीट केला तर 1994ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नॉन मराठा मुख्यमंत्री सेनेनं बसवले होते. बरोबर. आणि त्यावेळेसपासूनची अलीकडच्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री म्हणून प्रमुख असण्यापर्यंत, भाजपचे मुख्यमंत्री असण्यापासूनची राज्याची आणि एकंदर राजकारणाची घसरलेली पत आणि राज्याची झालेली अधोगती, हेच वरुणराज भिडेंनी लिहिलेलं आहे. बरं, लिहिणारे भिडे कोण आहेत मी ना आडनावावरनं आयडेंटिफाय करावं, मग हे काय मी आज लिहिलेलं नाही. मग हे जे आहे ना, आपण आपल्या पूर्व इतिहासामध्ये याची कारणं आपल्याला लक्षात येतात की पवारांची बदनामी का, तर शरद पवार हे वन ऑफ द पर्सन असे आहेत की जे कुठल्याही, म्हणजे आज जर देश पातळीवरचं बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की एकमेव असा नेता आहे जो महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्षाचा नेता असताना दिल्लीच्या राजकारणामध्ये यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर एवढ्या उंचीचा नेता या राज्याला लाभलेला आहे आणि मग हा नेता आम्हाला काउंटर करायचा आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी षडयंत्र आहे. आणि त्याला जोडून तो प्रश्न येतो की मराठ्यांसाठी मग पवारांचं योगदान काय वगैरे, तर त्याच्या संदर्भात सुद्धा मी अनेकदा सांगितलेलं आहे की पवारांचं योगदान कसं आणि काय. तर जसं आता मी हा जी आर दाखवला की आर्थिक निकषावरचं त्यांनी दिलेलंच होतं अगोदर. आता याच्यामध्ये दुसरी एक बाब आहे की कुणाला माहीत नसेल, महाराष्ट्रातल्या जवळजवळ 135 तालुक्यामध्ये
MIDC ज्या मंजूर झाल्या ते पवार साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या 3 टर्म काहीतरी ते मुख्यमंत्री होते. 175 MIDC मंजूर केले. हो, पवार साहेबांच्या काळामध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर जे महाराष्ट्रातलं चव्हाण साहेबांनी सहकाराचं सुरुवातीला 13 साखर कारखान्यांना मंजुरी दिली, त्याच्यानंतर जे सहकाराचं जाळं महाराष्ट्रावर पसरलेलं आहे ते पवार साहेबांमुळे पसरलेलं आहे. पुण्यासारखं IT हब म्हणलं जाणारं जे शहर उभं राहिलं, पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जो काही सगळा विकास झाला, किंवा आपण नवी मुंबई बघा, नवी मुंबईमध्ये जसं आपल्या दिबा पाटलांचं योगदान आहे, तसं दिबा पाटलांच्या योगदानाबरोबर त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला चालना देण्याचं आणि ती इम्प्लिमेंट. आज नवी मुंबई ही जर बघितली की मुंबईवरचा जो ताण आहे तो कमी करण्याचं काम जे नवी मुंबईनं केलेलं आहे, हे कुणाच्या काळामध्ये प्रामुख्यानं झालेलं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही पवार साहेबांचं योगदान नाकारू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं मला असं वाटतं की विनाकारण आपण याच्यामध्ये मला एक डाऊट असा येतो की ते व्यक्ती जे आहेत नामदेवराव जाधव, ते असं सांगतात की मी जिजाऊंचा वंशज आहे. आणि ते काय तर ते मला तो प्रश्न विचारायचा होता की ते सुरुवातीपासून सांगतात मी जिजाऊचा वंशज आहे, आणि जेव्हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने जेव्हा त्यांच्यावर शाई फेकली तेव्हा त्यांनी सांगितले की मी जिजाऊचा वंशज. तर ह्यात तथ्य आहे का काय? तथ्यपेक्षा मी त्याला एक आणखी सांगेन. डॉक्टर S.A. बाहेकर, MA राज्यशास्त्र, PhD, MA PhD इतिहास, हे जे आहे डॉक्टर S.A. बाहेकर ह्यांनी लिहिलेलं हे जिजाऊ चरित्र आहे. आणि हे डॉक्टर जे आहेत S.A. बाहेकर ह्यांचं वैशिष्ट्य असेल, ह्यांची जी PhD आहे ती राजमाता जिजाऊंच्या मातुल घरावरती म्हणजे लखुजी दादारावांच्या घराण्यावरची PhD आहे. प्रॉपर आहे त्यांचा अभ्यास. हां, आता ह्यांच्या अनेक पुस्तकं आहेत, ही त्यांची जुनी प्रत आहे जी माझ्याकडे आहे ती. आता या व्यक्ती आजही आहेत, बुलढाण्यामध्ये आहेत, वय झालेला आहे. माझं काल परवा ज्यावेळेस हा सगळा वाद विषय चालू झाला, मला थोडंसं चिकित्सक असल्यामुळे मी यांना फोन केला, ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांना मी फोन केला. मी म्हणलं सर असं एक नामदेवराव जाधव नावाची व्यक्ती असं सांगतायत की ते जिजाऊंचे वंशज आहेत, तर त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे? तर PhD झालेल्या माणसानं स्पष्ट सांगितलंय की नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नाहीत, ते कुठल्याही अर्थानं जिजाऊंचे वंशज लागत नाहीत. आता तुमचं आडनाव गायकवाड आणि माझं आडनाव गायकवाड आहे, 5 मिनिटं जरा, म्हणून आपण सयाजीराव गायकवाडांचे वंशज असं म्हणलं तर चालेल का? आपण आडनाव भाऊकी म्हणूया, फार तर आम्ही भाऊकी आडनाव भाऊकी म्हणू. वंशजची डेफिनेशन काय आहे नेमकी? तर सरळ वंशज, रक्तसंबंधातून वंशज येणं. आणि सगळ्यात म्हणजे गमतीशीर मुद्दा असा आहे की जर जिजाऊंचे वंशज म्हणायचं असेल तर जिजाऊंचे वंशज तिकडं माहेरकडं तर त्यांचं सगळं कुटुंब मारलं गेलं दौलताबादच्या किल्ल्यामध्ये, काही समजा उपशाखा राहिल्या असतील वगैरे, हा एक मुद्दा आहे, तो वेगळा विषय. परंतु जिजाऊंचं ज्यावेळेस भोसल्यांमध्ये लग्न झालं शहाजीराजांबरोबर, तर तिथून पुढे तो भोसल्यांचा वंशज धरला पाहिजे ना. बरोबर. मग नामदेवराव जाधवांचा वंशज कसा काय सांगतायत? बरोबर. आणि माझं काय म्हणणं आहे, ज्या माणसानं सुरुवातीलाच फेक आयडेंटिटी किंवा फेक वेबसाईटच्या आधारे प्रचंड मोठ्या नेते असणाऱ्या पवार साहेबांच्या जातीविषयी जर ज्यावेळेस आपण बोलतो, आता ते म्हणतात की मी त्या प्राध्यापक आहे, मी त्या संशोधक आहे, मी अभ्यासक आहे, ते कुणी असं याच्याबद्दल मला डाऊट नाही. पण माझं काय नाही, तुमचा अभ्यास आणि तुमचं शिक्षण हे तुमच्या वर्तनातनं दिसलं पाहिजे, तुमच्या वर्तणुकीतनं दिसलं पाहिजे. आज मला ह्या सगळ्याच गोष्टीवरती संशय येतोय की ते खऱ्यानं प्राध्यापक आहेत का? आणि जर ते इतिहास संशोधक असतील तर त्यांनी सांगतात की माझी पुस्तकं बेस्ट सेलर आहेत, जगभर खपलेली आहे. तर त्या बेस्ट सेलर पुस्तकाचं सुद्धा मी तुम्हाला सांगेन, मी गेली 25 वर्ष चळवळीत आहे. मी समजा हे माझं पुस्तक आहे आणि मी ह्याच्यावर स्वतःच बेस्ट सेलरचा शिक्का मारला म्हणून ते बेस्ट सेलर आहे का? बेस्ट सेलर पुस्तकाच्या संदर्भामध्ये ग्रेडेशन करणारी, मापदंड ठरवणारी काहीतरी एक संस्था असती, जागतिक संस्था, त्या संस्थेनं रेकमेंड केलेलं आहे का ह्यांच्या पुस्तकाला बेस्ट सेलर म्हणून? तर मला वाटत नाही की असं कुठलंही त्यांचं पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जागतिक पातळीवरती रेकमेंडेशन झालेलं असेल किंवा राज्यात किंवा देशात सुद्धा झालेलं असेल. ते आज काय सांगतात, मी वंशज आहे का नाही हे बघायचं ना, तुम्ही हे पुस्तक विकत घ्या आणि त्याच्याच वाचा. मग आम्हाला काय म्हणणं आहे, माझ्यासारख्याच काय म्हणणं आहे की जर आम्हाला जिजाऊंच्या संदर्भात, लखुजी जाधवरावांच्या घराच्या संदर्भात वाचायचं आहे ना, तर आम्ही
डॉक्टर एस ए बाहेकरांचं वाचेल ना, की ज्यांची PhD त्यांच्या घराण्यावर आहे, ज्यांच्या अनेक खंड लिखले गेलेले आहेत, त्यांची PhDच आहे, आम्ही त्यांचं वाचेन. खोटे पुरावे आणि खोटे काही वेबसाईटचे आधार देऊन काहीतरी बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचं आपण किती वाचावं. त्यांनी तो जो तुम्ही म्हणला की मराठा समाजामध्ये गैरसमज करून दिला 94च्या GRच्या संदर्भात. आता त्याच्यामध्ये मी मगाशी सांगता राहिलो 94चा GR 94चा GR मंडल आयोगामध्ये मराठ्यांचा समावेश आहे का? तर नाही. मंडल ज्यावेळेस लागू झालं, बऱ्याच जणांना हे माहीत नसेल, मंडलचं कमिशन हे राज्यात फक्त 3 दिवस होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये मंडल कमिशन फक्त 3 दिवस होतं आणि त्या 3 दिवसामध्ये एकाही मराठा संघटनेचं निवेदन त्यांच्याकडे गेलेलं नाही. मंडल कमिशनकडे म्हणतोय मी. ते मुताटकर समितीकडे जे दिलं होतं आधी निवेदन, जे बाळासाहेब सराटे म्हणतात की मुताटकर समितीकडे दिलेलं आहे, ते खरं आहे. आता जसं बाळासाहेब सराटे साहेब हे सांगतात की मुताटकर समितीकडे मराठा समाजाचं निवेदन होतं, पण त्यांनीच मला हे सांगितलं की मंडलकडे आपलं निवेदन नव्हतं, मंडलमध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता. हा सगळा एकंदर विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. मग जर समितीचं निवेदन तुम्ही इकडं मंडलच्या कमिशनला लागू करा म्हणाल, म्हणजे पत्रावरती पत्ता टाकणार एका दुसऱ्याचा आणि मी गणेश गायकवाडांना विचारणार की तुम्हाला पत्र पोचलंय का, असं होतं का कधी? तर हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं 1994ला एकंदर मराठा समाजाची मानसिकता जी आपण मराठा महासंघाचा जर तोंडवाळा बघितला सगळा, ज्याला आपण सेमी हिंदुत्ववादी म्हणूया, मग सेमी हिंदुत्ववादी म्हणायचं का हिंदुत्ववादी म्हणायचं हा विषय जातो, पण जर बघितला मराठा समाजाची मानसिकताच नाही ना मागास म्हणून घ्यायची, त्यावेळेस नाहीच आहे. आज सुद्धा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? म्हणजे का सांगतो, मी कोकणातली मराठा समाजाची परिषद, पत्रकार परिषद पाहिलेली आहे. कोकणातले कुणबी आहेत ना, ती वेगळेच आहेत. त्यांच्या मराठा समाजाशी तिथं रोटीबिटी व्यवहार होत नाहीत हो. आणि हे मागच्या मुलाखतीत सुद्धा मी सांगितलेलं की मला काय वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आपण मराठा समाज म्हणून फार इंटेलेक्च्युअल झालं पाहिजे, फार बौद्धिक झालं पाहिजे. हा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे हा किती 80 सालापासून चालू झालेला, आता चालू. आता हे जे सगळे जे काय आता मुद्दे आपण एवढ्या वेळ झालं बोलतो, ह्या सगळ्या प्रश्नाचं मूळ जे ते आरक्षण आहे, आरक्षणापासून सुरू झालेले मुद्दे. तर मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की काय व्यावहारिक आरक्षण कसं मिळू शकते मराठ्यांना? व्यावहारिक आरक्षणाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की सध्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत, आता एक लक्षात घ्या, प्रशासनानं त्याचं काम करतं. प्रशासनानं कुणबीच्या नोंदी तुम्हाला शोधून दिल्यात, परंतु ती सापडलेली नोंद प्रूव्ह करून देणं ही जबाबदारी प्रत्येकाची. कारण का तुमच्या खापर पंजोबाचं रेकॉर्ड मी चेक करू शकत नाही किंवा तुमची वंशावळ मी जुळवू शकत नाही, हे प्रत्येकाला जुळवावं लागणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा आत्ता जे बोलताना म्हणलं की मराठा समाजानं फार इंटेलेक्च्युअल व्हावं, फार बौद्धिक व्हावं, प्रचंड अभ्यास करावा. का तर आता 21व्या शतकात तुमची आमची गाठ जी पडलेली आहे ना, ती संघर्षाची नाही पडलेली, ती बौद्धिक संघर्षाची पडलेली आहे. आता ढाल तलवारीची लढाई मित्रांनो कालबाह्य झालेली आहे. आताचं सुद्धा जे आंदोलन आहे ते काही करून काही लोकांचा प्रयत्न आहे की हे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणजे मराठा कुणबी मराठा आणि OBC नेत्यांमध्ये संघर्ष व्हावा, दंगल व्हावी, असं काही जणांचा हिडन एजेंडा असू शकतो. पण मला असं याच्यामध्ये आपल्या निमित्तानं आव्हान करायचं मुलाखती निमित्तानं की मराठा समाजातील गोरगरीब जे मराठा समाज आहे की ज्यांना खरंच ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टीपासून लांब राहावं. कसल्याही पद्धतीचं रस्त्यावरती उतरून कायदा हातात घेण्याचं आंदोलन करू नये. कारण का एक केस पडली तर तुमच्या नोकरीतल्या सगळ्या संधी संपतात. आता याच्या पुढे जाऊन तुम्ही जे म्हणता की काय त्याच्यावरचं वास्तविकता, व्यावहारिकता काय आहे, ती व्यावहारिकता अशी आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेले आहेत त्यांनी त्याचं रेकॉर्ड सगळं जमवावं, 12 प्रकारचे पुरावे जे आहेत ते द्यावे, त्याचं तहसीलदारांकडनं फॉर्म ऑफ कास्ट घ्यावं, व्हॅलिडिटी करून घ्यावी. ते व्हॅलिडिटी करून झाल्यानंतर त्यांना ते मिळाल्यानंतर आरक्षण त्यांनी तिथं OBC गेल्यानंतर 360 जातींमध्ये त्यांचा तो परत मेरिटचा निकष लागणार आहे. कारण OBC सुद्धा मेरिट लागणारच आहे. परत त्याच्यात क्रिमिलेअरची अट आहेच. म्हणजे ह्या गुंतागुंती त्याच्यात मी मागच्या मुलाखतीत सांगितलेले आहेत ते आहे. आणि ज्यांचं अजिबातच नोंद नाही, कुणबी नोंद सापडतच नाही, फक्त मराठा नोंद सापडते, त्यांनी करावं EWSचं त्यांनी प्रमाणपत्र काढावं, जे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी दोन्ही ठिकाणी उपयोगाचा आहे. हाच आजच्या काळातला सगळ्यात जास्त व्यावहारिक मार्ग आहे. मला असं वाटत नाही
की हा प्रश्न फार काळ चालण्याजोगा आता राहिलेला नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण कितीही संघर्ष करत राहिलो आणि कारण का त्याच्या पुढचं संकट मी मागच्या मुलाखतीत सांगितलेलं ते अजून एकदा परत सांगून देईन की जरी दाखले मिळाले, जरी आपण ओबीसीत गेलो, जरी EWS घेतलं, तरी वास्तविकता काय आहे? नोकऱ्यांची उपलब्धता, शैक्षणिक संस्थांची अवस्था, हे जे सगळं आहे ह्याच्यावरती मराठा समाजानं आता व्यापकदृष्ट्या विचार करावा. उपलब्ध असलेलं शिक्षण जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्याचं प्रायव्हेटायझेशन चालू झालेलं आहे. अगदी पाक जिल्हा परिषदच्या शाळा प्रायव्हेट करायला चालू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 67,000च्या आसपास शिक्षकांच्या पोस्ट रिक्त आहेत, त्या भरल्या गेलेल्या नाही आहेत. शाळा उद्योगपतींना द्यायचं चालू झालेलं, म्हणजे शिक्षणातलं तुम्हाला जे काही आरक्षणाचा लाभ आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मर्यादित स्वरूपात त्याचं फार अंकुंचन पावलेलं आहे हे लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन त्याचा नोकऱ्यांमधला जो विषय आहे तर सरकारी नोकऱ्यांचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. तिथं तुम्हाला आता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकऱ्या, म्हणजे तहसीलदार सारख्या जागा तुम्हाला आता याच्यावरती भरल्या जाणार आहेत. मग हा जो आहे सरळ मार्गी साधा सरळ विषय व्यावहारिकता यातली आहे. ज्यांना कुणबीचा दाखला निघतोय त्यांनी कुणबीचा दाखला घ्यावा आणि पुढं चालावं. ज्यांचा निघतच नाही दाखला त्यांनी EWS घ्यावं आणि आपल्या प्रगती करावी. आणि शेवटी ओव्हरऑल या सगळ्याचा अर्थ काय आहे तर आर्थिक उन्नतीशी आहे. तर आर्थिक उन्नती साधत असताना शेती या एका व्यवसायावरती अवलंबून न राहता अनेक क्षेत्र आहेत. मी सांगू शकतो, शेअर मार्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला आरक्षण नाही आहे. प्रायव्हेटायझेशनमध्ये चित्रपट श्रेष्ठ क्षेत्र आहे जिथं तुम्हाला तुमच्या कलागुणांच्या जोरावरती स्पर्धा, एक मित्रांनो लक्षात घ्या, स्पर्धा मराठा बांधवांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, स्पर्धा सर्व जगात आहे. तुम्ही कुठं जरी गेला तर स्पर्धा आहे. तुम्हाला तुमचं स्किल आणि तुमच्यातली विद्वत्ता, तुमच्यातली इंटेलिजन्सी ही सिद्धच करावी लागणार आहे. अक्षरशः तुम्ही ओबीसीत जरी गेला तरी तिथं तुम्हाला स्पर्धा आहे. तिथं ओबीसीचं मेरिट लागताना तुम्हाला कमी आहे म्हणून असं होणार नाही आहे की आम्ही आता नवीन आलोय ओबीसीचे दाखले घेऊन आलो म्हणून मिळणार आहे. तिथं स्पर्धा आहे, 360-300 स्पर्धा आहे. त्यामुळे ही व्यावहारिकता समजून घ्यावी आणि मराठा समाजानं या पद्धतीनं कुणबी दाखले ज्यांना मिळतात त्यांनी कुणबी दाखले घ्यावेत, ज्यांना मिळत नाही त्यांनी EWS घ्यावं, पुढं चालावं, असा तो विषय आहे. मग आता हे जे मनोज जरांगे पाटलांचा जो काही झंझावती दौरा सुरू आहे किंवा एका बाजूला आता ओबीसी नेते रस्त्यावर आहेत, ओबीसी समाज एका बाजूला पेटला जातोय, मग ह्या सगळ्या गोष्टीचा शेवट कसा होणार आहे आणि महाराष्ट्र नक्की कुठल्या दिशेने चाललाय ह्याची भीती वाटते का कधी? कवी होते एक जण पूर्वी, त्यांनी असं म्हणलेलं आहे की मराठ्या विना राष्ट्रगाडानं चाले. मला वाटतं ते कुसुमाग्रजांचं का कुणाचं तर आहे, म्हणजे मी फारसं कवितेच्या क्षेत्रातला नसल्यामुळं ते काय मी हे बघत नाही, परंतु मराठ्या विना राष्ट्रगाडा न चाले असं म्हणलंय. पण त्यातमध्ये जो मराठा अपेक्षित आहे तो कोण आहे? जसं आता सुद्धा कुणब्याच्या नोंदी सापडताना अनेक जातींच्या कुणब्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजे कुणबी नाभिक सापडलेला आहे, कुणबी आतर काय कुंभार सापडलेला आहे, अगदी कुणबी ब्राह्मण सुद्धा सापडलेले आहेत. मग आणि महात्मा फुलेंचं सुद्धा जे डेफिनेशन आहे तेच म्हणले होते की कुणबी म्हणजे कोणतर शितकी समाज करणारा माळीसाळी, मग हे कुणबी. आता ह्याच्यामध्ये मला त्या विषयात जायचंच नाही आहे की म्हणजे मग हे कुणबी जर असं असेल तर व्हेरीफाय मी जे म्हणतो ना, आता तुम्ही जे सांगता की कुणीकडे जाईल, दोन्हीकडनं संघर्ष सुरू आहे. मी जे मगाशी म्हणलं की मला आता असं वाटतंय की ही सगळी परिस्थिती थांबवण्याची ताकद मनोज जरांगेंच्या हातात आहे. मनोज जरांगेंनीच खरं तर आता ह्या विषय लक्षात घेतला पाहिजे की त्यांनी जर लढा दिला त्याच्यामुळे कुणबीच्या नोंदी बाहेर आल्या इथपर्यंत ठीक आहे. आता त्यांची जी मागणी आहे ना की सरसकट द्या, मला वाटतं त्यांनी थोडंसं आता मोल्ड झालं पाहिजे, व्यावहारिक झालं पाहिजे. एक लक्षात घ्या की अतिटोकाचा आदर्शवाद आणि कुठली गोष्ट अतिटोकाची ही कायम बाधक असते. ह्याच्यातला मध्यम मार्ग आपण काढायला शिकलं पाहिजे. जर आज कुणब्यांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात सापडल्या असतील तर आपली प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, तर ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणब्यांचे दाखले कसे मिळतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं. दुसरीकडे एक असं आहे की जो सारथीचा विषय आहे, सारथीमध्ये मराठा समाजाला ज्या सवलती वगैरे भेटत आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करणं. कारण का मध्यंतरी काय झालं, 200-250 लोकांना विद्यार्थ्यांना जी तिथं एक स्कीम होती सारथीची ती अचानक कमी करून 50वर आणली गेलेली आहे. मग हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसानच आहे ना. त्याच्यामध्ये आता आणखी एक सांगितलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी 15 लाखाची मर्यादा आहे ती आपण अजून वाढवून मागू शकतो की 15च्या ऐवजी तुम्ही 25 लाख करा आणि त्याला जास्तीचा निधी द्या.
आणि या माध्यमातून सगळ्यात मी अजूनही सांगतो 3 गोष्टी ज्या मी मध्यंतरी फेसबुकला सुद्धा लिहिल्या. आता बहुतांश माझ्या मराठा बांधवांना त्या पटल्या नाहीत, म्हणजे काही जणांना राग आला असेल, मला त्याच्या पद्धतीचे मेसेज सुद्धा आले. त्या गोष्टी मी स्पष्टरित्या परत एकदा सांगू शकतो. मी पूर्वी सुद्धा म्हणलं होतं की मराठ्यांना आरक्षणाबरोबर किंवा आरक्षणाशिवाय सुद्धा, आता बदलत्या काळानुसार सुद्धा ते म्हणेन की आरक्षणाऐवजी सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण घेतलं पाहिजे, वेगवेगळ्या सेक्टरचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे अंगमेहनतीची जी कामं आहेत, जिथं आता प्रचंड वेकेन्सी आहे, बरोबर त्या वेकेन्सीमध्ये उतरायला बहुतांश लोक तयार नाहीत. आता आपण साधं बघतो की केरला टायरवाले तिकडून येतात आणि आपल्या इथं व्यवसाय करतात, परंतु आपली लोक तयार होत नाही. म्हणजे हा अनेकांना विषय भरकटल्यासारखा वाटेल, पण वस्तुस्थिती काय आहे की अनेक सेक्टरमध्ये मला सांगायचं एवढं की तिथं वेकेन्सीज आहेत, संधी आहेत, फक्त त्याच्यातलं स्किल असलं पाहिजे, म्हणजे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा मी काय म्हणलो होतो की मराठ्यांना फसवायचे धंदे बंद करावेत. मी असं का म्हणतो मराठ्यांना फसवायचे धंदे बंद करावेत, तर आमच्यात काय झालेलं आहे की आम्ही रोज उठून एकमेकाशी काहीतरी फसवणूक करतोय. ह्याचं उदाहरण मी एक फक्त ग्रामीण भागातलं सांगेन की जमिनींचे दावे जे आहेत, ज्याला बांधाचे धुऱ्याचे वाद म्हणतात, हे महाराष्ट्रामध्ये स्वाभाविक आहे की मराठा समाज जास्त असल्यामुळे सगळ्यात जास्त त्यांचे आहेत. बरोबर. आज जरांगे पाटलांकडे एक विश्वास असा समाज विश्वासानं बघतोय. मी त्या दिवशी एक पर्याय सुचवला की जरांगे पाटील साहेबांनी जर समजा असं म्हणले की माझी विनंती आहे मराठा समाजाला, तुमच्या माझ्या ज्या काही कोर्टात केसेस आहेत त्या सगळ्या काढून घ्या, भाऊ भाऊ बसा, एका ताटात बसा, काय कोण काय छातीवर बांधून घेऊन जाणार नाही. मला असं आज वाटतं, एक विश्वास वाटतो जरांगे पाटलांच्या शब्दाला सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठा न्याय देईल, तो त्यांचा ऐकल आपले आणि शून्यावरती येतील ह्या केसेस. आणि मराठा समाजाचा कोर्टामध्ये होणारा जो काय खर्च आहे, वेळ आहे, पिढ्यानपिढ्या गेल्या ना, एक केस 20-20 वर्ष चालतात, 15-15 वर्ष चालतात. हा राईट टर्नआउट जर तुम्ही दिला तर ते किती चांगलं होईल. एक लक्षात घ्या, मुख्य शेती साधन मराठ्यांचं उत्पन्न व्यवसाय शेतीच आहे. कुठल्या प्रश्नावरती जास्त भांडायचं आहे? शेती सुधारण्याच्या प्रश्नावरती भांडायचं आहे. म्हणजे हे सगळे एकामेकात गुंतलेले प्रश्न आहेत. तरी सुद्धा आपण सोडवणूक करताना ठीक आहे, आता कुणबे दाखले सापडले, जीव द्या. आता तुम्हाला काय वाटतं, समजा एखाद्या तालुक्यामध्ये 10,000 नोंदी सापडल्या, तर फक्त 10,000 लोकांना ते कुणबेचा सर्टिफिकेट मिळणार आहे का? तर नाही. तिथं किमान तो आकडा 1,00,000-1.5 लाख लोकांपर्यंत जाईल. का तर रक्तसंबंधातनं, नातेसंबंधातनं त्यांना ते दाखले दिले जाणार आहेत. फक्त याच्यामध्ये एक आहे, ओबीसी नेत्यांचं जेवण नाही की मग हे राजकीय जागांवर सुद्धा उभा राहतील. संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि ओबीसी आरक्षण हे जे काय आहे, ही काही ठराविक त्यातमध्ये ज्या पूर्वी गेलेल्या जाती आहेत, मग त्यांनी ते आपण रेल्वेच्या डब्यात कसं करतो की जर डब्यामध्ये आपण आधी जाऊन बसलो तर आपण ते दारातनं लॉक करून घेतो, कुणाला येऊ द्यायचं नाही. असं काही नाही आहे. ते रेल्वे काय आहे, सार्वजनिक आहे. जो जो पात्र असेल, ज्यानं तिकीट काढलं असेल, कायदेशीरदृष्ट्या वैध असेल, त्याला प्रवेश रोखू शकत नाही तुम्ही. आणि हे ओबीसी नेत्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि विनाकारण हा ताणतणाव करण्यापेक्षा, मगाशी जे मी म्हणलं, दोघांनी हातात हात घालून, ठीक आहे, तुमचं माझं कशात 50% भागत नाही हो, तर आपण काय करायचं आहे, हे 70% पर्यंत गेलं पाहिजे. का तर सध्या जे ओबीसीला आपण म्हणतो की 27% काही आसपास किंवा 19%च्या आसपास काही जे आरक्षण असेल ओबीसीला, हे ज्या कुणबीच्या नोंदी मिळणार आहेत, हे कशात जाणार आहेत, त्या 19 किंवा 27%तच जाणार आहेत. त्यामुळं तिथं दाटीवाटी होणार आहे, हे खरं आहे. मग ह्याच्यावरचा पर्याय काय, तर ते आरक्षण वाढवलं पाहिजे, असा तो विषय आहे. त्यामुळं हा संघर्ष जो वाद आहे, संघर्षाकडनं जाता सामोपचारानं घ्यावं. आणि जर लीड करणारे नेते जर या पद्धतीनं काही करणार नसतील, तर माझी एक विनंती आहे की समाजानं, दोन्हीकडच्या समाजानं आता स्वतःहून शहाणं व्हावं आणि या मागचं थोडंसं जर ज्याला जे काय राजकीय स्वरूप येत चाललेलं आहे ते वळकावं आणि आपण मूळ मुद्द्यांवरती कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे, पुढे वाटचाल केली पाहिजे.